गुड मॉर्निंग एव्हरीवन. अल्काइन्स टॉपिकमध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइन्स आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण 2 केमिकल रिएक्शन कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय थर्ड केमिकल रिएक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे आपल्याला आज काय करायचं आहे की अल्काइन्समध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन यांची ॲडिशन करायची आहे. ओके. आणि ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली जाते त्या रिएक्शनला हायड्रो हॅलोजिनेशन असं म्हणतात. ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन इज कॉल्ड हायड्रो हॅलोजिनेशन. याच्या नावातच आहे हायड्रो. हायड्रो मीन्स हायड्रोजन आणि सेकंड वर्ड कोणता आहे हॅलोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन इज कॉल्ड हायड्रो हॅलोजिनेशन. ओके. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. जर आपण अल्काइनमध्ये हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो? फॉर्म जेमिनल डायहॅलाइड्स. फॉर्म जेमिनल डायहॅलाइड्स. फॉर्म जेमिनल डायहॅलाइड्स. नीट लक्षात ठेवा. जर आपण अल्काइन्समध्ये हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो? जेमिनल डायहॅलाइड तयार होतो. आणि जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय की ज्या डायहॅलाइडमध्ये ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन ॲटमला अटॅच असतात. द कंपाऊंड्स इन विच द हॅलाइड्स इन विच 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी सेम कार्बन ॲटम आर कॉल्ड जेमिनल डायहॅलाइड. आणि जर 2 हॅलोजन ॲटम हे ॲडजेसंट कार्बन ॲटमला अटॅच असतील तर आपण काय म्हणतो? फिसिनल डायहॅलाइड असं म्हणतो. ओके. फॉर्म जेमिनल डायहॅलाइड्स. जर आपण हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन अल्काइनमध्ये केली तर कोणता कंपाऊंड तयार होतोय? जेमिनल डायहॅलाइड. याचं आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके. CH ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज अल्काइन. कोणता अल्काइन आहे हा? ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचं IUPAC नेम काय? इथाइन. प्लस आपण याच्यामध्ये काय करतोय? हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन करतोय. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन हॅलाइड घेऊया HBr. कोणता घेतला आपण? HBr. आता नीट लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे HBr हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. ओके. HBr हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. आपण जो अल्काइन घेतला आहे तो अल्काइन सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? सांगा पटकन. दिस इज सिमेट्रिकल और अनसिमेट्रिकल? दिस इज सिमेट्रिकल. ओके. दिस इज सिमेट्रिकल. नीट लक्षात ठेवा. हा जो आपण अल्काइन घेतला आहे इथाइन तो सिमेट्रिकल आहे पण हा रिएजंट कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. एक सिमेट्रिकल आहे एक अनसिमेट्रिकल आहे. कोणताही रूल यूज करायचा नाही आहे. इथे काय असतो? H+ असतो, Br- असतो. तुम्ही H+ कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकता आणि हा Br तुम्ही कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकता. समजा H+ तुम्ही ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला आणि Br तुम्ही ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? पहा. हा H इथे अटॅच होईल म्हणजे काय तयार होईल? CH2 तयार होईल. बॉन्ड कोणता राहील? डबल बॉन्ड राहील. इथे काय तयार होईल? CH आणि याला काय अटॅच होणार? Br. या कंपाऊंडचं नाव काय आहे? CH2 डबल बॉन्ड CH. हा जो ग्रुप आपल्याला दिसतोय त्या ग्रुपला काय म्हणतात? फिनाईल असं म्हणतात. दिस इज कॉल्ड फिनाईल. आणि पुढे ब्रोमिन आहे त्यामुळे काय लिहायचं? ब्रोमाइड. फिनाईल ब्रोमाइड. समजलं सर्वांना? अल्काइन सिमेट्रिकल होता, रिएजन अनसिमेट्रिकल होता त्यामुळे आपण कोणताही रूल यूज केला नाही. मला सांग हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून एक पाय बॉन्ड आहे म्हणजे अजून एका HBrची ॲडिशन होऊ शकते. कशामध्ये? फिनाईल ब्रोमाइडमध्ये. कारण फिनाईल ब्रोमाइडमध्ये अजून एक काय आहे? पाय बॉन्ड आहे. त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड असल्यामुळं अजून एक मॉलिक्युल याच्यामध्ये ॲड होऊ शकतो HBrचा. समजतं सर्वांना? H+ Br-. ओके. आता नीट लक्षात ठेवा. हा जो फिनाईल ब्रोमाइड आहे तो सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे सांगा? तर हा जो फिनाईल ब्रोमाइड आहे तो कसा आहे? अनसिमेट्रिकल. समजतं ना सर्वांना? दिस इज अनसिमेट्रिकल. हा जो HBr आहे तो HBr कसा आहे सांगा? अनसिमेट्रिकल. आता दोन्ही पण अनसिमेट्रिकल आहेत आणि दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर आपण कोणता रूल यूज करतो सांगा? M रूल यूज करतो. M रूल म्हणजे मार्कोनी-कुप्स रूल आहे ना सर्वांच्या लक्षात? अल्केन टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं मार्कोनी-कुप्स रूल आणि अँटी मार्कोनी-कुप्स रूल. ओके. आता मला सांग फिनाईल ब्रोमाइड हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल का आहे? कारण ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन अटॅच आहेत आणि ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला एक हायड्रोजन आणि एक ब्रोमिन अटॅच आहे. म्हणजे जे ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तेच ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे का? नाही आहे. म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. ओके. आता दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत त्यामुळे आपण काय यूज केला? मार्कोनी-कुप्स रूल यूज केला. मार्कोनी-कुप्स रूल आपल्याला काय सांगतो? नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. दिस इज द स्टेटमेंट ऑफ मार्कोनी-कुप्स रूल. ओके. त्यामुळे आपण Br- कुठे अटॅच केला? ह्या कार्बन ॲटमला. मग हा H+ आपल्याला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावा लागेल.
समजलं ना सर्वांना. आपण Br मायनस ह्याच कार्बन टर्मला काय अटॅच केला तो, कारण मार्कोनी ग्रुप रूल आपल्याला काय सांगतो, जो रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बन टर्मला अटॅच करायचा की ज्या कार्बन टर्मला हायड्रोजन एटम कमी असतात. समजलं सर्वांना. मार्कोनी ग्रुप रूल. मग सांगा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, हा H इथे अटॅच होईल म्हणजे काय तयार होईल, इथे CH3 तयार होईल. इथे बॉन्ड कोणता राहणार होता, सिंगल बॉन्ड राहणार. इथे काय आहे CH. ह्या CHला हा Br एक ऑलरेडी अटॅच आहे ह्या कार्बन टर्मला, हा Br मी इथं अटॅच करतोय. त्यानंतर हा Br ऑलरेडीच अटॅच आहे. आता हा एक नवीन Br इथे अटॅच होईल. Br. ओके. मला सांगा हा कंपाऊंड कोणता आहे, 2 हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन टर्मला अटॅच आहेत आणि जर 2 हॅलोजन ॲटम एकाच कार्बन टर्मला अटॅच असतील तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, जर्मिनल डायलाइड म्हणतो. ओके. सांगा याचं कॉमन नेम काय आहे, तर याचं कॉमन नेम आहे इथिलिडीन डायब्रोमाइड. दिस इज इथिलिडीन डायब्रोमाइड. इथिलिडीन डायब्रोमाइडचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन. हा Br कुठे आहे, फर्स्टला. हा Br सुद्धा फर्स्टला आहे. त्यामुळे काय येणार 1 टोटल ब्रोमिन किती आहे 2. त्यामुळे काय येणार प्रिफिक्स डाय, पुढे ब्रोमिनचं नाव ब्रोमो, त्यानंतर टोटल कार्बन 2 इथ आणि लास्ट ANE, कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कॉमा डॅश 1 डायब्रोमो इथेन. समजले सर्वांना. जर आपण अल्काइनमध्ये हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली तर फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो, जर्मिनल डायलाइड. इथे रिएक्शन स्टॉप होत नाही आहे. समजलं सर्वांना. कारण एक मॉलिक्यूल जर तुम्ही ॲड केला, एक इक्विव्हॅलंट जर तुम्ही ॲड केला तर हा कंपाऊंड कसा बनतो, अनसॅच्युरेटेड. आणि याच्यामध्ये तुम्ही परत जर सेकंड मॉलिक्यूल जर ॲड केला तर काय मिळणार तुम्हाला, जर्मिनल डायलाइड. ओके. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड आहे CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. प्लस HCl. सांग कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला इथं, मला सांग. हा जो अल्काइन आहे तो अल्काइन कोणता आहे, प्रोपाइन आहे. प्रोपाइन कसं सांग, सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, दिस इज अनसिमेट्रिकल. हा जो अल्काइन आहे तो अल्काइन कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. ओके. हा जो रिएजंट आहे तो कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. आता इथं आपण हायड्रोजन हॅलाइड कोणता घेतला आहे, HCl हायड्रोजन क्लोराईड. आपल्याला मध्ये H+ आहे, Cl- आहे. ओके. सांग H+ कुठे अटॅच करायचा आणि Cl- कुठे अटॅच करायचा. आता हे दोन्ही पण अनसिमेट्रिकल आहेत. तसं इथं नव्हतं, हा सिमेट्रिकल हा अनसिमेट्रिकल होता, त्यामुळे आपण कोणताही रूल यूज केला नव्हता. पण आता इथं दोन्हीही अनसिमेट्रिकल आहेत, त्यामुळे काय यूज करायचं, इथं मार्कोनी कुप्स रूल यूज करायचा. सांग काय सांगतो मार्कोनी कुप्स रूल, negative part of the reagent gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen atom. त्यामुळे हा Cl- ह्या कार्बन अटमला अटॅच होईल. हा जो H+ आहे तो H+ ह्या CHला अटॅच होईल, म्हणजे ह्या कार्बन अटमला अटॅच होईल. ओके. सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, CH3 पुढे C. ह्या Cला काय अटॅच होणार, Cl. इथे बॉन्ड कोणता राहणार, डबल बॉन्ड, आणि इथे काय तयार होईल, CH2. समजले सर ना. याचा आपण काय करूया, IUPAC नेम लिहा. दिस इज फर्स्ट कार्बन अटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. ओके. ह्या एंडकडनं नंबरिंग असेल. सेकंडला काय अटॅच आहे, Cl, त्यामुळे काय लिहिणार 2 क्लोरो. ओके. टोटल कार्बन अटम किती आहे चेनमध्ये 3, त्यामुळे काय येणार प्रोप. त्यानंतर काय येणार ENE. ओके. 2 क्लोरो प्रोपिन. हा मिळाला आपल्याला फर्स्ट कंपाऊंड. आता मला सांग याच्यामध्ये अजून एक HCl ॲड होऊ शकतो का, होऊ शकतो, कारण हा मॉलिक्यूल कसा आहे आत्ता अनसॅच्युरेटेड आहे. ओके. त्यामुळे याची परत एकदा रिएक्शन HCl सोबत होईल. H+ आहे, Cl- आहे. मला सांग इथे तुम्ही मार्कोनी कुप्स रूल यूज करणार का, येस, कारण हा सुद्धा कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. नीट लक्षात, हा अनसिमेट्रिकल आहे, हा पण अनसिमेट्रिकल आहे, आणि त्यामुळे इथे आपण परत काय यूज करतोय, मार्कोनी कुप्स रूल यूज करतोय. काय सांगतो मार्कोनी कुप्स रूल, negative part of the reagent gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen atom. म्हणजे Cl- ह्या Cला अटॅच होईल आणि हा H+ ह्या Cला अटॅच होईल. ओके. सा मग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, CH3 पुढे C. ह्या Cला हा Cl ऑलरेडी अटॅच आहे. ओके. आता परत काय होणार, ह्या Cला सेकंड Cl अटॅच होणार. इथे बॉन्ड कोणता राहील सांगा, सिंगल बॉन्ड राहील. आता कारण ॲडिशन झाल्यामुळं एक बॉन्ड काय होणार, रिमूव्ह होणार. हा H आणि हा CH2 काय तयार होईल, CH3 तयार होईल. परत आपल्याला काय मिळाला, जर्मिनल डायलाइड, बिकॉज 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी सेम कार्बन ॲटम. ओके. दिस इज जर्मिनल डायलाइड. सांग याचं IUPAC नेम काय लिहिणार, 1 2 3 किंवा 1 2 3. 2ला काय अटॅच आहेत 2 Cl, त्यामुळे काय लिहायचं 2 2
डायक्लोरो ओके 2,2 डायक्लोरो प्रोपेन 2,2 डायक्लोरो प्रोपेन. समजलं सर्वांना. अल्काईन तुम्ही कोणतं घ्या आणि त्यामध्ये जर तुम्ही हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली तर कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळणार आहे जेमिनल डायहाइड. समजलं सर्वांना. इथून पुढे लक्षात ठेवायचं अल्काईन दिसला आणि ॲरोवरती जर हायड्रोजन हॅलाइड दिसला तर काय करायचं जेमिनल डायहाइड प्रिपेअर करायचा. त्यासाठी तुम्हाला हायड्रोजन हॅलाइडचे किती मॉलिक्यूल यूज करावं लागतात 2 मॉलिक्यूल यूज करावं लागतात. ओके नोट करा हे. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण अल्काईन कोणता घेतला आहे प्रोपाईन. दिस इज प्रोपाईन ओके. ह्या प्रोपाईनमध्ये आपण काय केलं आहे HCl ॲड केला आहे पण त्यांनी इथं ॲरोवरती ऑलरेडी लिहिलेलं आहे 1 इक्विव्हॅलंट म्हणजे HClचा फक्त 1 मोल यूज केलेला आहे. ओके तुम्हाला इथे 2 मोल यूज करायचे नाही आहेत तर त्यांनी ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे 1 इक्विव्हॅलंट. करा ॲडिशन काय होणार सांगा. हा अल्काईन कोणता आहे अनसिमेट्रिकल. दिस इज प्रोपाईन ओके. दिस इज अनसिमेट्रिकल. हा जो HCl आहे तो सुद्धा अनसिमेट्रिकल आहे. H+ आहे Cl- आहे. Cl- कुठे अटॅच करणार आपण तर Cl- आपण ह्या कार्बन टर्मला अटॅच करणार आणि H+ आपण ह्या कार्बन टर्मला अटॅच करणार. समजलं सर्वांना. करा मग ॲडिशन. कोणता कंपाऊंड तयार होईल CH3C ह्या Cला अटॅच करणार Cl. इथे बॉन्ड कोणता राहणार डबल बॉन्ड आणि इथे काय तयार होईल CH2 तयार होईल. समजलं सर्वांना. दिस इज कॉल्ड 2-क्लोरोप्रोपीन. दिस इज कॉल्ड 2-क्लोरोप्रोपीन. पुढे काय केलेलं आहे HI लिहिलेलं आहे. पुढे काय लिहिलं आहे HI सेम H+ आहे I- आहे. हा सुद्धा कसा आहे हा सुद्धा अनसिमेट्रिकल आहे म्हणजे आपल्याला परत काय करावं लागेल मॉर्कोनी ग्रुप सर्व यूज करावं लागेल. I- कुठे अटॅच करणार तर I- आपल्याला ह्या Cला अटॅच करावं लागेल ज्या Cला Cl अटॅच आहे. ओके कारण ह्या कार्बन टर्मला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत म्हणजे करणार आयोडीन ह्या Cला अटॅच होणार आणि हा H म्हणजे हा H+ इथे अटॅच होणार आणि हा जो आयोडीन आहे तो आयोडीन ह्या कार्बन टर्मला अटॅच होणार. समजलं सर्वांना. मग करा ॲडिशन. कोणतं कंपाऊंड तयार होईल CH3C. हा Cl ऑलरेडी आहे इथं सिंगल बॉन्ड राहील इथे CH3 तयार होईल आणि इथं आयोडीन अटॅच होईल. ओके ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे दिस इज कॉल्ड 2-क्लोरो. फर्स्ट क्लोरो येईल 2-क्लोरो त्यानंतर 2-आयोडो 2-क्लोरो 2-आयोडो प्रोपेन. हा सुद्धा कोणता कंपाऊंड आहे जेमिनल डायहाइड आहे कारण याच्यामध्ये 2 हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन टर्मला अटॅच आहेत एकाच कार्बन टर्मला अटॅच आहेत. समजलं सर्वांना. थर्ड एक्झाम्पल आहे. त्यानंतर नोटमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे रिएक्टिव्हिटी ऑफ HX म्हणजे काय हायड्रोजन हॅलाइड. ओके हायड्रोजन हॅलाइडची रिएक्टिव्हिटी कोणकोणत्या हायड्रोजन हॅलाइड्स आहेत HI HBr HCl HF. याच्यामध्ये ह्या 4मध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे हे आपण कुठे पाहिलं होतं ऑलरेडी अल्केन टॉपिकमध्ये पाहिलं होतं. ओके HI इज मोर रिएक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl दॅन HF. दिस इज रिएक्टिव्हिटी ऑर्डर. HI इज मोर रिएक्टिव्ह HI इज मोर रिएक्टिव्ह HF इज लेस रिएक्टिव्ह. सेकंड पॉईंट इम्पॉर्टंट आहे नोटमधला सेकंड पॉईंट आपण कंपाऊंड कोणतं घेतलं आहे अल्काईन. दिस इज ॲसिटिलिन दिस इज इथाईन प्लस HCl. ॲरोवरती काय लिहिलं तर ॲरोवरती लिहिलं आहे HgCl2 लिहिलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट HgCl2. कधी हे HgCl2 असं न लिहिता फक्त काय लिहितात Hg2+. हे जर तुम्ही 2 Cl काढून टाकले तर ह्या Hgवरती चार्ज कोण जाईल 2+ चार्ज येईल. ओके कधी Hg2+ पण लिहितात किंवा कधी मग सिम्पली HgCl2 लिहिलं जातं. ओके अल्काईन असेल HCl असेल HBr असेल HI असेल आणि ॲरोवरती जर तुम्हाला HgCl2 दिसला किंवा Hg2+ जर दिसला तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ह्या HClचा किंवा HBrचा किंवा HIचा फक्त 1 इक्विव्हॅलंट तुम्हाला फक्त यूज करायचा आहे. 1 मोल फक्त तुम्हाला यूज करायचा आहे 2 मोल यूज करायचे नाहीत. समजलं सर्वांना. जर HgCl2 नसेल तर तुम्ही 2 मोल यूज करू शकता. ओके मग काय होणार H+ आहे Cl- आहे आणि हा सिमेट्रिकल आहे त्यामुळे ॲडिशन कुठेही करू शकता तुम्ही. समजा H+ आपण इथे अटॅच केला तर हा जो Cl- आहे तो Cl- आपल्याला इथे अटॅच करावा लागेल ह्या कार्बन टर्मला. आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल इथे तर काय तयार होणार CH2 बॉन्ड कोणता राहणार डबल बॉन्ड इथे राहणार CH आणि ह्या Cला काय अटॅच होणार Cl अटॅच होणार. ओके आपल्याला मिळेल हा मेन कंपाऊंड मेजर कंपाऊंड अँड दिस इज कॉल्ड फिनाइल क्लोराईड. ओके ह्याच कंपाऊंडला काय म्हणत जातं फिनाइल क्लोराईड. समजले सर्वांना.
हे पॉईंट समजले सर्वांना, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट. तर याच्यावर तुम्ही फोकस करा. HgCl2 किंवा Hg2+ जर ॲरोवरती असेल तर HClचा फक्त एक इक्वलंट 1 मोल फक्त ॲड करायचा. हां, क्वेश्चन द मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन इज. हा क्वेश्चन आपल्याला JEE Mains 2019मध्ये विचारलेला आहे. दी मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन इज. तर आपल्याला ही रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट कोणता आहे, तर खाली आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हां, कंपाऊंड कोणता आहे, प्रोपाइन. दिस इज प्रोपाइन अनसिमेट्रिकल. ओके, प्रोपाइन हा कसा आहे, अनसिमेट्रिकल. आणि ॲरोवरती काय लिहिले, DCl लिहिले. डी म्हणजे काय, ड्यूटेरियम. जसं इथं HCl आहे सेम त्या टाईप इथं DCl आहे. फक्त काय केलं आहे, हायड्रोजनचा आयसोटोप फक्त इथं यूज केला आहे. हायड्रोजनच्या ऐवजी इथे काय लिहिलं, हायड्रोजनचा आयसोटोप लिहिला, आयसोटोप DCl. आणि पुढे ब्रॅकेटमध्ये 1 इक्विव्हॅलेंट केले. याचा अर्थ तुम्हाला DCl फक्त किती यूज करायचं आहे, 1 यूज करायचं आहे. ओके, मग मला सांगा इथे काय असणार आहे, D+Cl-. जसं H+Cl- सेम त्या टाईप D+Cl-. Cl- कुठे अटॅच होणार, तर Cl- अटॅच होणार ह्या कार्बन टर्मला. मॉर्कोनी-कुप्स रूल आपल्याला यूज करायचा आहे. ओके, कारण हा अनसिमेट्रिकल आहे, DCl सुद्धा अनसिमेट्रिकल आहे, त्यामुळे मार्कोनी-कुप्स रूल यूज करावं लागेल. जर Cl- तुम्ही इथे अटॅच केला तर D+ तुम्हाला इथे अटॅच करावं लागेल. ओके, मग फर्स्ट कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, CH3C. ह्या Cला काय अटॅच होणार, Cl. बॉन्ड कोणता राहणार सांगा, डबल बॉन्ड राहणार, डबल बॉन्ड CH. आणि ह्या CHला काय अटॅच होणार, D अटॅच होणार. ओके, CH आणि इथे काय अटॅच होणार, D. समजलं सर्वांना. त्यानंतर सेकंड काय दिलं त्यांनी, DI दिलं आहे. सेकंड काय दिलं त्यांनी, DI. जसं HI आहे सेम त्या टाईप DI आहे, D+ आहे, I- आहे. मग काय तयार होईल, आता इथे परत तुम्हाला काय यूज करावं लागेल, मार्कोनी-कुप्स रूल यूज करावं लागेल. I- तुम्हाला कुठे अटॅच करावं लागेल, ह्या कार्बन टर्मला. आणि D+ तुम्हाला ह्या कार्बन टर्मला अटॅच करावं लागेल. ओके, कंपाऊंड काय मिळालं तुम्हाला, CH3 पुढे C. ह्या Cला हा Cl अटॅच आहे, इथं राहिला आता सिंगल बॉन्ड. ह्या Cला काय अटॅच होणार, आयोडीन अटॅच होणार, बॉन्ड राहणार सिंगल बॉन्ड. इथे काय आहे CH. आणि ह्या CHला ऑलरेडी एक अटॅच आहे, D अटॅच आहे म्हणजे ड्यूटेरियम. आणि आता एक D अटॅच होणार, ड्यूटेरियम. तर तुम्हाला मिळेल हा मेन कंपाऊंड. दिस इज मेजर कंपाऊंड. सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे. CH3CCl-ICH-TD तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. ओके, फक्त तुम्हाला काय दिलं त्यांनी, बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेला आहे. ह्या कंपाऊंडचा कोणता बॉन्ड लाईन फॉर्म्युला करेक्ट आहे. CH3C. ला काय अटॅच आहे, आयोडीन Cl. आणि पुढे सिंगल बॉन्ड CH. 3 लाईनेशन म्हणजे CH. पुढे DD. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ए ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना. हा क्वेश्चन आपल्याला JEE Mains 2019मध्ये विचारला होता. समजले सर्वांना, नोट करा हे. 4 नंबर रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ H2SO4. H2SO4 म्हणजे काय, तर सल्फ्युरिक ॲसिड. आपल्याला काय करायचं आहे की अल्काइनमध्ये H2SO4ची ॲडिशन करायची आहे. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज अल्काइन. कोणता अल्काइन हा, ॲसिटिलिन. ह्या ॲसिटिलिनचं IUPAC नेम काय, इथाइन. ओके, प्लस ॲडिशन कशाची करायची आपल्याला, H2SO4. H2SO4चं स्ट्रक्चर काय आहे, तर सेंट्रलला सल्फर लिहायचा आहे, हा सल्फर. त्यानंतर ह्या सल्फरला डबल बॉन्ड O. किती काढायचे, 2 काढायचे. त्यानंतर राईट साईडला एक OH ग्रुप अटॅच करायचा, हा OH. आणि लेफ्ट साईडला एक OH ग्रुप अटॅच करायचा. ओके, दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ H2SO4. ओके, आता मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे, तर ऑक्सिजनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये आहे. ओके, आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजन हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे दॅन हायड्रोजन. आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या Hवरती चार्ज कोणता आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे हा जो H2SO4 आहे तो H2SO4 कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. ओके, अनसिमेट्रिकल. आपण जो अल्काइन घेतला आहे तो अल्काइन कसा आहे सांगा, सिमेट्रिकल. ओके, एक आहे सिमेट्रिकल, दुसरा आहे अनसिमेट्रिकल. इथे मार्कोनी-कुप्स रूल यूज करायचा का, तर इथे मार्कोनी-कुप्स रूल यूज करायचा नाही आहे. जर दोन्हीही अनसिमेट्रिकल असतील तरच काय यूज करायचा, मार्कोनी-कुप्स रूल यूज करायचं. ओके, मग इथे आपण हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आपण कोणत्याही कार्बन टर्मला अटॅच करू शकतो ना. म्हणजे समजा आपण हा H+ ह्या कार्बन टर्मला अटॅच केला तर काय होणार, हा जो पूर्ण निगेटिव्ह पार्ट आहे ह्या साईडचा हा पूर्ण निगेटिव्ह पार्ट कोणता, OS डबल बॉन्ड OH हा पूर्ण एक निगेटिव्ह पार्ट आहे, तो काय ह्या कार्बन टर्मला अटॅच होईल. ओके, समजलं सर्वांना. मग करा ॲडिशन. कोणता कंपाऊंड तयार होईल, इथे काय तयार होईल, CH2. इथे बॉन्ड कोणता राहील, डबल बॉन्ड
CH. ओके, आता मला सांग इथे एक बॉन्ड रिमूव्ह होणार ना, डबल बॉन्ड होणार. ह्या Cला काय अटॅच होणार, हा ऑक्सिजन. ह्या ऑक्सिजनला पुढे काय अटॅच आहे, सल्फर. ओके, ह्या सल्फरला 1 2 3 किती ऑक्सिजन अटॅच आहेत, 3 आहेत. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो किंवा आपण असं लिहूया, ह्या सल्फरला किती ऑक्सिजन अटॅच आहेत, 2. त्यामुळे O2 आणि पुढे हा काय अटॅच आहे, OH. अशा टाईपची रिएक्शन आपण कुठे पाहिली होती, अल्किन टॉपिकमध्ये पण पाहिली होती. ओके, ह्या कंपाऊंडचं नाव काय, CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे फिनाईल. ओके, फिनाईल. पुढे हा H म्हणजे काय, हायड्रोजन. H म्हणजे हायड्रोजन आणि हा काय आहे, SO4 आहे. एक सल्फर आणि 4 ऑक्सिजन आहेत, त्यामुळे हा काय आहे, सल्फेट. ओके, फिनाईल हायड्रोजन सल्फेट. मला सांग ह्या मॉलिक्यूलमध्ये अजून एक H2SO4 ॲड होईल का, तर होणार. रिझन काय, कंपाऊंड हा कसा आहे, अजून अनसॅच्युरेटेड आहे. त्यामुळे याच्यामध्ये अजून एक मॉलिक्यूल H2SO4चा ॲड होऊ शकतो. मी परत एक H2SO4 लिहितोय, HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. समजले सर ना. हा जो H2SO4 आहे तो H2SO4 कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. फिनाईल हायड्रोजन सल्फेट हा कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. दिस इज अनसिमेट्रिकल. आता हा कसा आहे सांगा, अनसिमेट्रिकल आहे ना. आता दोन्ही पण अनसिमेट्रिकल आहेत. आता दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर आपण काय यूज करतो, मॉर्कोनी कुप्स रूल यूज करतो. इथे मात्र तुम्हाला काय यूज करावं लागेल, मॉर्कोनी कुप्स रूल यूज करावं लागेल, कारण दोन्ही पण कशा आहेत, अनसिमेट्रिकल आहेत. ओके, काय सांगतो मॉर्कोनी कुप्स रूल, H पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ओवरती निगेटिव्ह चार्ज आहे. हा पूर्ण निगेटिव्ह पार्ट आहे. नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन अटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन अटम. मग हा निगेटिव्ह पार्ट ह्या Cला अटॅच होणार. हा जो H आहे तो H कुठे अटॅच होणार, ह्या कार्बन अटमला अटॅच होणार. समजलं सर्वांना. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळाला, तर आपल्याला कंपाऊंड मिळाला CH3. इथे CH3 तयार होईल, बॉन्ड कोणता राहील, सिंगल बॉन्ड CH. मग या CHला ऑलरेडीच काय अटॅच आहे, तर OSO2 OH अटॅच आहे. आता परत तोच अटॅच होणार आहे, OSO2 OH इथे अटॅच होईल तो OSO2 OH. ओके, तर आपल्याला हा फायनल कंपाऊंड मिळेल. समजलं सर ना. याचं नाव आहे जेमिनल आहे ना, कारण एकाच कार्बनला हे दोन सेम अटॅच आहेत. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इथिलिडीन. दिस इज कॉल्ड इथिलिडीन हायड्रोजन. हा H म्हणजे हायड्रोजन. ओके, इथिलिडीन हायड्रोजन सल्फेट. कोणतं कंपाऊंड तयार झाला, इथिलिडीन हायड्रोजन सल्फेट. समजलं सर्वांना इथपर्यंत. जर आपल्याला अल्काइन दिला असेल आणि पुढं H2SO4 लिहिलेलं असेल तर या अल्काइनमध्ये H2SO4चे किती मॉलिक्यूल यूज करायचे, 2 मॉलिक्यूल यूज करायचे, 2 मॉलिक्यूल ॲड करायचे आणि फायनल कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, तर इथिलिडीन हायड्रोजन सल्फेट मिळेल. आता नीट लक्षात, इथे आपण काय लिहितोय, एक नोट लिहितोय. नीट लक्षात, इथे आपण काय लिहितोय, नोट लिहितोय. पण या नोटमध्ये आपण काय करतोय, हाच मॉलिक्यूल घेतोय, इथिलिडीन हायड्रोजन सल्फेट. इथिलिडीन, नीट लक्षात, इथिलिडीन CH3CH पुढे OSO2 OH OSO2 OH. दिस इज कॉल्ड इथिलिडीन हायड्रोजन सल्फेट. जर आपण याला परत वॉटरसोबत बॉईल केलं, कशासोबत, वॉटरसोबत बॉईल केलं. वॉटर आपण कसं लिहितो, वॉटर HOH. ओके, किती HOH घ्यायचे, 2 HOH घ्यायचे आणि याला काय करायचं, बॉईल करायचं. अशा टाईपची रिएक्शन आपण अल्किन टॉपिकमध्ये पण पाहिलेली आहे. काय रिमूव्ह होणार, हे काय रिमूव्ह झालं सांगा, हे काय रिमूव्ह झालं, 2 मॉलिक्यूल H2SO4चे रिमूव्ह झाले. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल H2SO4चे रिमूव्ह झाले. या बॉक्समध्ये काय, 2 हायड्रोजन 1 सल्फर 4 ऑक्सिजन म्हणजे H2SO4 किती, 2. म्हणजे इथे तुम्ही हे मायनस म्हणजे काय, रिमूव्ह झाले. काय रिमूव्ह झाले, H2SO4 किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल. समजलं सर नाही, 2 H2SO4 मायनस काय लिहिले ते कंपाऊंड आपल्याला काय मिळाला इथं, CH3 पुढे CH. ह्या CHला आता इकडे काय अटॅच होणार, हा OH. त्यानंतर इथे पण काय अटॅच होणार, OH. हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे, अनस्टेबल आहे. अनस्टेबल का आहे, कारण एकाच कार्बनला 2 मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत. कार्बनपेक्षा ऑक्सिजन कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. आणि ते एकाच कार्बनला जर 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असतील तर तो मॉलिक्यूल कसा आहे, अनस्टेबल आहे. कारण ह्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती काय आहेत, लोन पेअर्स आहेत. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, तर ऑक्सिजन ॲटमवरती
दोन लोन पेअर असतात. ह्या लोन पेअरमध्ये काय होतं, रिपल्शन होतं आणि त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा बनतो, अनस्टेबल बनतो. आणि अनस्टेबल झाल्यामुळे याच्यामध्ये काय होतं, डिहायड्रेशन होतं. काय होतं, डिहायड्रेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रेशन? तर डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, हा वॉटर मॉलिक्यूल काय होतो, रिमूव्ह होतो. कसा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, आपल्याला माहिती आहे ओ आणि एचमध्ये सिंगल बॉन्ड आहे. ओ आणि एच मधला बॉन्ड इथे शिफ्ट होणार सी आणि ओमध्ये. सी आणि ओमध्ये डबल बॉन्ड तयार होणार, पण ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होणार, 5 होणार आणि त्यामुळे हा ओ एच काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे हा एच आणि हा ओ एच, हा एच आणि हा ओ एच असा काय रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला. मग सांग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला, फायनल CH3. पुढे सी, ह्या सीमध्ये आणि ह्या ओमध्ये काय तयार झाला, हा डबल बॉन्ड तयार झाला. ह्या सीला काय अटॅच आहे, एच अटॅच आहे. तर आपल्याला मिळाला हा कंपाऊंड CH3 C डबल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड. अल्डिहाइड आहे हा. कोणता अल्डिहाइड आहे हा, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं IUPAC नेम काय, इथॅनल. ओके, म्हणजे नीट लक्षात ठेव. आता तुम्हाला जर अल्काइन दिलं असेल आणि ॲरोवरती H2SO4 लिहिलेलं असेल तर फर्स्ट काय तयार होणार, इथिलिडिन हायड्रोजन सल्फेट तयार होणार. म्हणजे जर इथॅन दिलं असेल तर इथिलिडिन हायड्रोजन सल्फेट आणि पुढं ॲरोवरती जर वॉटर आणि बॉईल लिहिलेलं असेल तर फायनल कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळणार, ॲसिटाल्डिहाइड. समजलं सर्वांना? आता नीट लक्षात द्या. हाच क्वेश्चन मी कसं तयार करतोय, क्वेश्चन मी तयार करतोय CH ट्रिपल बॉन्ड CH ट्रिपल बॉन्ड CH. मी इथं ॲरोवरती लिहिलं H2SO4. नीट लक्षात द्या. ॲरोवरती मी H2SO4 लिहिलं आहे, पुढे लिहिलं मी X आणि नंतर काय लिहिलं मी इथं वॉटर आणि पुढे मी इथं लिहिलं Y. आयडेंटिफाय X अँड Y. X आणि Y कोणते आहेत, तर तुमचा X कोणता असेल, इथिलिडिन हायड्रोजन सल्फेट. नीट लक्षात द्या. हा तुमचा झाला X इथिलिडिन हायड्रोजन सल्फेट आणि Y कोणता झाला, तर Y झाला तुमचा हा. समजले सर्वांना? म्हणजे ॲसिटिलिनमध्ये H2SO4चे 2 मॉलिक्यूल ॲड होतील आणि तुम्हाला मिळेल X कंपाऊंड म्हणजे इथिलिडिन हायड्रोजन सल्फेट. नंतर इथिलिडिन हायड्रोजन सल्फेटला वॉटरसोबत बॉईल केलं आहे, वॉटर एकच दिलं आहे पण ॲक्च्युली वॉटर किती लागतात तुम्हाला, 2 लागतात. इथे पण H2SO4 एकच दिलं आहे पण लागतात किती, 2. समजलं सर्वांना? जर 1 इक्वलंट असं त्यांनी लिहिलेलं असेल तर मात्र एकच मॉलिक्यूल यूज करायचं. ओके, Y कोणता असेल तर ॲसिटाल्डिहाइड असेल. समजलं सर्वांना? नोट करा हे. आज आपण अल्काइन्समध्ये 2 केमिकल रिएक्शन डिस्कस केलेत. फर्स्ट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड अँड सेकंड इज ॲडिशन ऑफ H2SO4. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.